ब्रेकिंग न्यूज. लातूर जिल्ह्यात 554 पोलीस पाटील पदांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये महत्त्वाचे पद असलेल्या 554 पोलीस पाटील पदांसाठी भरती प्रक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 31 मे 2026 रोजी जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण 863 पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी तब्बल 554 पदे सध्या रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे गावागावांतील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती राखण्यात, कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळण्यास आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणी येत होत्या. गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये तसेच नैसर्गिक आपत्तीसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गावात पोलीस पाटलांची उपस्थिती आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी आणि रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार जिल्हा प्रशासनाने भरतीचे सविस्तर वेळापत्रक निश्चित केले आहे. या भरती प्रक्रियेला 31 मे 2026 पासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक. 29 मे 2026 भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 1 जून 2026 ते 10 जून 2026 इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. 11 जून 2026 ते 19 जून 2026 प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र वितरित केले जाईल. 21 जून 2026 उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. 22 जून 2026 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. 24 जून 2026 ते 2 जुलै 2026 लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची तोंडी परीक्षा मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. 7 जुलै 2026 पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील. या भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील 554 गावांना नवीन पोलीस पाटील मिळणार आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागात प्रशासनाचा संपर्क आणि समन्वय अधिक मजबूत होईल आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 31 मे 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि विहित वेळेत अर्ज सादर करावेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.